शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI साठी संजय पाटील प्रशासक वर्गाकडून बोलतो आहे. गणिताच्या सामान्य सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. कसे आहात आपण सगळेजण? आशा करतो की आपण क्षेम कुशल असाल. तर आपण जर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केले नसेल तर ते आपण लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपल्या नातेवाईकांमध्ये या यूट्यूब चॅनलचा अधिकाधिक प्रसार करा आणि आपल्या गणिताशी संबंधित काही शंका कुशंका असल्यास त्या मला जरूर विचारा. मागील काही भागांमध्ये आपण सामान्य बाबींचा विचार केलेला आहे, संख्याज्ञान बघितलेलं आहे. आता आपण आणखीन थोडं पुढे जाऊया. आज आपण मूळ आणि संयुक्त संख्यांचा विचार करूया. त्यापूर्वी मी आशा करतो की आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार नक्कीच येत असतील, म्हणून त्यावर मी अधिक बोलत नाही. या मूळ क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच क्रियांच्या आधारावर गणित हे अवलंबून आहे. आपण स्पर्धा परीक्षा देत असाल तर टेलर फ्रेम किंवा क्रॅमर अबॅकस सोबत वापरल्यास आपल्याला गणिताची आकडेमोड करणं थोडं सोपं जाईल. बघा, बेरजेच्या विरुद्ध क्रिया वजाबाकी, गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार, बेरीज विरुद्ध वजाबाकी, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार. बघा, तसं पाहिलं तर गुणाकार म्हणजे एक प्रकारची बेरीजच आहे. एखाद्या संख्येची त्या संख्येची अनेक वेळा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. समजा एका वहीची किंमत 30 रुपये आहे. आपल्याला 5 वह्या घ्यायच्या आहेत, तर आपण त्याची बेरीज करू शकतो. 30 अधिक 30 60 अधिक 30 90 अधिक 30 120 अधिक 30 150. पण हे वेळ खाऊपणाचं आहे. एका वहीची किंमत 30, 2 वह्यांची 60, 3 वह्यांची 90, 4 वह्यांची 120, 5 वह्यांची 150. हे करत करत वेळ खाऊपणाचं असतं. म्हणून आपण गुणाकार ही प्रक्रिया अधिक सुलभ करतो. एका वहीची किंमत 30 रुपये, 5 वह्यांची किंमत किती? आपल्याला 30 पर्यंत पाढे येतातच. 30 5 100 सहज येतं. किंवा त्याहूनही अधिक सोपं, कोणत्याही संख्येच्या एककात शून्य असेल तर त्या संख्येला गुणताना एककाचा विचार न करता तो शून्य एककात त्याचं उत्तर शून्य हे ठेवून दशकाला आणि शतक, हजार, 10,000 अशा स्थानांचा गुणाकार करावा. समजा 30 गुणिले 5 एककात शून्य ठेवला उत्तराच्या आणि 5 त्रिक 15, दशकात 5 गेले, शतकात 1 आला, म्हणजे 150 हे त्याचं उत्तर आलं. आता गणितातली अजून एक सोपी ट्रिक आहे. कोणत्याही संख्येला 10 ने गुणायचं असेल तर त्या संख्येच्या उजवीकडे शून्य ठेवला की ती संख्या 10 ने गुणली जाते. उदाहरणार्थ 50 गुणिले 10, तर 50च्या उजवीकडे एक शून्य ठेवला म्हणजे 500. कुठल्याही संख्येला 10 ने गुणायचं असेल तर त्या संख्येच्या उजवीकडे एक शून्य ठेवायचा, म्हणजे तो 10 पट त्याचा गुणाकार होतो. तर गुणाकार करताना गुण्य आणि गुणक असे दोन भाग असतात. समजा 50 गुणिले 10 या उदाहरणामध्ये 50 हे गुण्य असून त्याला 10 ने गुणायचं आहे, म्हणून ते गुणक आहे आणि येणारं उत्तर गुणाकार हे आहे. तर या छोट्या छोट्या बाबी आज लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येला 100 ने गुणायचं असेल तर गुण्याच्या उजवीकडे 2 शून्य ठेवल्यास त्या संख्येला 100 ने गुणले जाते. उदाहरणार्थ 565 गुणिले 100 असं करायचं असेल तर 565च्या उजवीकडे 2 शून्य ठेवायचे, म्हणजे एककात शून्य, दशकात शून्य, मग शतकात अर्थातच 565चे 5, हजारात 565चे 6 आणि 10,000 565चे 5, म्हणजेच 56,500 रुपये
किंवा 56,500 हे 565 गुणिले 100चं उत्तर येतंय. आज गुणाकारातल्याच काही बाबी आपण समजावून घेऊया. पुढच्या भागात मग आपण मूळ आणि संयुक्त संख्यांकडे स्वतंत्रपणे वळूया. तर त्याचप्रमाणे कुठल्याही संख्येला जर आपल्याला 1000ने गुणायचं असेल तर त्या संख्येच्या उजवीकडे समजा आपण 565 गुणिले 100 असं धरलं तर या उदाहरणात 565 ही संख्या गुण्य असून 100 ही संख्या गुणक आहे आणि त्याचं उत्तर आपण 56,500 पाहिलं. हा त्याचा गुणाकार झाला. आता 565 ला 1000ने गुणायचं असेल तर 565 गुणिले 1000 या उदाहरणात 565 ही संख्या गुण्य आणि 1000 ही संख्या गुणक आहे आणि येणारं उत्तर गुणाकार आहे. आता 1000त एकक, दशक, शतक असे 3 शून्य आहेत. ते शून्य जर 565 वर ठेवले तर 565 या संख्येला 1000ने गुणले असे होते. म्हणजेच एकक, दशक, शतक 0, हजारात 5, 10,000त 6 आणि लाखात 5. म्हणजेच 565 गुणिले 1000 याचं उत्तर 5,65,000 हे येणार आहे. तोच नियम पुढे चालू. जर एखाद्या संख्येला 10,000ने गुणायचं असेल तर गुणक संख्येच्या उजवीकडे एकक, दशक, शतक आणि हजार असे 4 शून्य ठेवून द्यायचे आहेत आणि ते उत्तर मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. आता हीच संख्या 565 गुणिले 10,000 जर आपण घेतलं तर 4 शून्य 565च्या उजवीकडे ठेवले. एकक, दशक, शतक, हजार. मग 10,000त 5 येणार, लाखात 6 येणार आणि 10 लाखात 5 येणार. म्हणून 56,50,000 हे त्याचं उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीने हा गुणाकार आपण करू शकतो. समजा एखाद्या संख्येला गुणायचं असेल आणि गुणकात 2 शून्य असतील तर ते उत्तर करताना तो गुणाकार करताना ते जे गुणकाचे 2 शून्य आहेत ते उत्तरात ठेवून मग गुणाकार करावा. समजा 345 गुणिले 200 असं करायचं आहे. 345 गुणिले 200 असं करायचं आहे. शून्याचे गुणाकार करणं अगदी सोपं आहे. 345 गुणिले 200 या उदाहरणात 345 ही 345 गुणिले 200 या उदाहरणात 345 गुण्य ही संख्या असून 200 ही गुणक संख्या आहे. गुणक संख्येतील एकक आणि दशकातले शून्य जे 2 आहेत 200 वरचे ते आपण उत्तरात ठेवून दिले आणि 345 ला जर 2ने गुणलं तर अजून सोपं जातं. मग 345 गुणिले 2 अजून सोपं करता येतं. 45 दोन्ही 90, 300 दोन्ही 600, 690. एकक, दशक, शतक शून्य आला, हजारात 9 आले आणि 10,000त 6 आले. म्हणजेच त्याचं उत्तर 69,000 हे आलेलं आहे. आपण 345 गुणिले 2 असंही करू शकतो. आता 2 शून्य तर ठेवून दिलेले आहेत एकक आणि दशकात. तर 345 गुणिले 2 बे पंचे 10, 10शी शून्य, शतकात शून्य आला, हातच्याला 1 आला, बे चौका 8 आणि हातच्याचा 1 9, हजारात 9 आले आणि मग हातच्या काही आलेला नाहीये. बे त्रिका 6, 69,000. एकक, दशक, शतक, हजारात शून्य आले. नाही, एकक, दशक, शतकात शून्य आले, हजारात 9 आले आणि 10,000त 6 आले, 69,000. तर एक बाब लक्षात येते की शून्याचा गुणाकार म्हणजे ज्या संख्येत गुणकात शून्य असतील ते जर उत्तरात ठेवले आणि दशक, शतक यांनी गुणाकार केला की उत्तर काढणं अगदी सोपं जातं. आपली क्रिया अतिशय सोपी होत असते. आपल्याला दुप्पट, चौपट हे करता येणं सोपं आहे. समजाचा 345 गुणिले 200 करायचे आहेत. तर एकक दशकात शून्य ठेवले. 45 दोन्ही 90, 300 दोन्ही 600, 600 अधिक 90, 690. म्हणजे एकक, दशक, शतकात शून्य, हजारात 9 आणि 10,000त 6.
69,000 हे त्याचं उत्तर येतंय. आपल्याला दुप्पट चौपट करता यावी. दुप्पट म्हणजे एखाद्या संख्येची दुप्पट करणे, म्हणजे एखाद्या संख्येला 2ने गुणणे. चौपट करणे म्हणजे एखाद्या संख्येला 4ने गुणणे. तिप्पट करणे म्हणजे एखाद्या संख्येला 3ने गुणणे. पाचपट करणे म्हणजे एखाद्या संख्येला 5ने गुणणे. आता 600च्या 6 पट आपल्याला काढायचं असेल तर अगदी सोपं आहे. 6 6 36 आणि ते 2 शून्य 600 वरचे 36च्या उजवीकडे एकक आणि दशकात ठेवले की 3600 होतात. म्हणजे 600 गुणिले 4, 400, 400, एकक दशकात 0, मग 4 सक 36, नाही सॉरी, 4 सख 24, सॉरी माझं चुकलं. 600ची 6 पट करायची आपल्याला. 600, 600, 6 सक 36 हे करण्यात वेळ जातो. म्हणून एकक दशकाचे शून्य ठेवून 6 सक 36 असं ठेवावं. आज जे मी सांगितलं की गुणाकार म्हणजेच एका संख्येची अनेक वेळा होत असलेली बेरीज आहे. पण एका संख्येची अनेक वेळा जर आपण बेरीज करत बसलो तर ते वेळखाऊपणाचे होते आणि अधिक श्रमाचे, कष्टाचे होते. म्हणून गुणाकार ही प्रक्रिया त्याची अगदी सोय आहे. तसेच गुणाकाराच्या विरुद्धची क्रिया आहे भागाकार. भागाकार म्हणजे अनेक संख्यांची वजाबाकीच आहे. समजा माझ्याकडे 45 लाडू आहेत. प्रत्येक मुलाला आम्ही 5-5 लाडू देतोय तर किती मुलांना जाईल? तर 5 नवे 45, सरळ उत्तर 9 येतंय. पण याची वजाबाकी करत बसलो तर वेळखाऊपणा जातो. एका मुलाला 5 दिले, 45 मधून 5 वजा केले, 40 राहिले. अजून दुसऱ्या मुलाला 5 दिले, 40 मधून 5 वजा केले, 35 राहिले. तिसऱ्या मुलाला 5 दिले, 35 मधून 5 वजा केले, 30 राहिले. असं जर आपण करत गेलो तर याच्यात खूप वेळ जातो. म्हणून भागाकार ही सोय आहे. भागाकार म्हणजे अनेक संख्यांची वजाबाकी, गुणाकार म्हणजे अनेक संख्यांची बेरीज. भागाकार गुणाकार करता येण्यासाठी आपल्याला पाढे येणं आवश्यक आहे. अंकांची स्थानिक किंमत माहीत असणं सगळ्यात महत्वाचं आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या सगळ्या परस्पर विरोधी क्रिया आहेत आणि त्या करताना अंकांची स्थानिक किंमत माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे. आणि बहुतेक माझ्या पहिल्या का दुसऱ्या व्याख्यानात मी अंकांच्या स्थानिक किमतीविषयी बोललेलो असेल असं मला वाटतंय. बोललेलो नसेल तर कोणीतरी मला सांगा. पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत, नसेल तर मग स्थानिक किंमत कशी काढावी हे मी सांगेल आणि मग मूळ आणि संयुक्त संख्यांकडे जाईल. त्यापूर्वी बेरीज करताना एकका एककांची बेरीज करावी, दशका दशकांची, शतका शतकांची बेरीज करावी आणि हच्चांचा विचार करावा. कोणत्याही स्थानाची बेरीज करत असताना मग एकक असो, दशक असो, शतक असो, 9च्या पुढे उत्तर गेलं की हच्चा हा येत असतो. समजा 10 ते 19 यापैकी बेरीज आली तर 1 हच्चा येईल. 20 ते 29 2 हच्चा येणार. 30 ते 39 3 हच्चा येणार. 40 ते 49 4 हच्चा येणार. 50 ते 59 5 हच्चा येणार. 60 ते 69 6 हच्चा येणार. 70 ते 79 7 हच्चा येणार. 80 ते 89 8 हच्चा येणार आणि 90 ते 99 9 हच्चा येणार. आणि जर बेरीज 3 अंकी गेली तर दशक आणि शतक मिळून जो अंक होईल, जी संख्या तयार होईल दशक आणि शतक मिळून, कारण एकक तर आपण उत्तरात लिहिणार, दशक आणि शतक मिळून जी संख्या होईल तेवढे हच्चा येतात. कधी कधी 10च्या पुढून हच्चा येत असतो. 10 हच्चा येतो, 11 येतात हातचे. हातचे असा शब्द आहे तो, हातचे. कधी कधी 10 हातचे येतात, कधी कधी 15 हातचे येतात. ते जशी बेरीज केली जाईल तसं येतं. आणि तोच नियम वजाबाकीसाठी सुद्धा आहे. हच्च्याची वजाबाकी आपल्याला करता येणे गरजेचे आहे. अर्थात जेव्हा आपण पुढच्या वर्गांमध्ये जातो, महाविद्यालयीन शिक्षण करतो, तेव्हा पटापट तोंडी बेरीज वजाबाकी करता येणे, गुणाकार भागाकार करता येणे गरजेचे आहे. आणि ह्या गोष्टी सवयीने येतात, एकदम येत नाहीत, सवयीने येतात. तुम्ही तसा प्रयत्न करा. आता
मला कुठलीही संख्या सांगितली, त्यांची बेरीज आणि वजाबाकी माझी 1 ते 1.5 मिनिटाच्या आत किंवा कॅल्क्युलेटरच्या बरोबरीने होऊ शकते. गुणाकारही तसा होऊ शकतो, भागाकारही होतो. तो आपल्या सवयीचा भाग आहे. आपण अधिक सवय करा. गणितातील आकडेमोड तोंडी करायला लवकर शिका. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायला सोपं जातं आणि जर आपण बँकांमध्ये वगैरे कामाला लागलो, तर आपल्याकडे आता आजकाल आहेत संगणक, कॉम्प्युटर्स आहेत. पण तरी मनातल्या मनात तोंडी क्रिया करता आल्या आणि त्या संगणकावर, कॉम्प्युटरवर पडताळून पाहिल्या, तर ते आपल्याला अधिक सोपं जातं. तर या ठिकाणी मी आपल्या प्राथमिक ज्या प्रक्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याविषयी थोडक्यात विवेचन केलेले आहे. आपल्याला माझं हे आजचं लेक्चर आवडल्यास मला प्रतिक्रिया जरूर द्या. शंका कुशंका विचारा आणि आपल्या ऑल इन वन फॉर व्ही-आय या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्याख्यानात आपल्या प्रतिक्रिया आणि शंका कुशंकांसह. धन्यवाद.